लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बारामतीच्या पोटनिवडणुकीची. बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांनी विजय मिळवत एक नवा रेकॉर्ड सुद्धा केलाय. अजित पवारांच्या मताधिक्याचा विक्रम मोडत सुनेत्रा पवारांनी हा दणदणीत विजय मिळवलाय. पाहूयात. अजित पवार यांच्या मताधिक्यांचा रेकॉर्ड मोडत सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणूक जिंकली. अजित पवारांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल एकतर्फी अपेक्षित होता. मात्र सुनेत्रा पवारांना तब्बल 2,18,930 इतक्या विक्रमी मताधिक्यानं विजय मिळाला. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या विरोधात जे 22 उमेदवार उभे होते त्यापैकी एकालाही 500 मतांचा आकडा गाठता आला नाही. करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले दोघांना मिळून 350 देखील मतं पडली नाहीत. बिचुकलेंना 181 तर करुणा मुंडे यांना अवघी 168 मतं मिळाली. 483 मतं मिळवणारा एक उमेदवार सोडला तर 443 मतं नोटाला पडली. उर्वरित 21 उमेदवारांना नोटा इतकी देखील मतं पडली नाहीत. सुनेत्रा पवार यांना मिळालेलं मताधिक्य देशातील सर्वाधिक मताधिक्य असल्याचं बोललं जाते. 2022ला उत्तर प्रदेशातील सुनील शर्मांनी 2,14,835 मतांनी जिंकून विक्रम केला होता. तो विक्रम 2,18,930 मतं घेत सुनेत्रा पवार यांनी मोडला आहे. हा जो विजय आहे, खरं तर बारामतीकरांना अशा प्रकारची निवडणूक हवीच नव्हती हो. कारण बारामतीकरांनी त्यांचं मतदान केलेलं आहे. ते स्वतःच्या मनामधला विश्वास, प्रेम आणि दादांच्या प्रती जी त्यांची भावना आहे ही त्यांच्या मतातून व्यक्त केलेली आहे. आणि म्हणूनच हा जो त्यांचं मत आहे हे अनुभवायचं आहे. ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही, ही तर सगळ्यांनी मिळून एक प्रकारची आदरांजली देण्याची आहे. म्हणून बारामतीकरांनाही हेच वाटतंय. पण काही लोकांना उत्साह असतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे आणि हा जो विजय आहे हा आदरणीय दादांना वाहिलेली आदरांजली असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती त्या प्रकारे त्यांनी दाखवावा अशी मी त्यांना विनंती केली. वहिनींनी देशामध्ये सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवलेला आहे. बरोबर, तेच मी सारखं बोलत आलो. दादांच्या प्रेमापोटी सर्वांनी बाहेर येऊन मतदान केलं. मी सर्वच मतदारांचा खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. याआधी सर्वाधिक मतं घेऊन निवडून येणाऱ्यांमध्ये यूपीचे सुनील शर्मा, यूपीचेच पंकज सिंग, अजित पवार, काशीराम पावरा यांच्या नावे रेकॉर्ड होते. यंदा सुनेत्रा पवारांनी हे सगळे रेकॉर्ड मोडले. अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 1,04,000हून जास्त मतं मिळाली. तर विरोधात असलेले शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद कोकाटे यांचा दारुण पराभव झाला. तब्बल 1,11,826 मतांनी कर्डिले यांचा विजय झाला, तर गोविंदना फक्त 27,386 मतं मिळू शकली. एनडीए की नेता, महाराष्ट्र की उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार जी ने भी बड़ी जीत दर्ज की है. मैं इन सभी राज्यों की जनता का उनके समर्थन के लिए हृदय से आभार व्यक्त करता हूं. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.